सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित प्रवासवर्णन. आजचं 18वं पुष्प वाचते. लंडनला पहिले 2-3 दिवस इतर काही मामूली खरेद्या, जागा पाहणं वगैरे प्रकरणात गेले. कॉपेन गार्डन्स नावाच्या रस्त्यावर असलेल्या एका घरात आम्हाला एक खोली मिळाली. ह्याच खोलीत माझे एक मित्र राहिले होते आणि त्यांनी मालकीणबाईंना हिंदुस्थानातून पत्र लिहिलं होतं. आम्ही जागा पाहायला गेलो. एका वृक्ष चेहऱ्याच्या इंग्रजबाईने आमचं स्वागत केलं. आम्ही इंग्लंडला आल्याबद्दल कडक आनंद व्यक्त केला. मी देखील माझ्या बुटाच्या नाडीशी खेळणाऱ्या तिच्या कुत्र्याचे दरोबस्त कौतुक केले. तिच्या बागेबद्दल 2 गोड शब्द बोललो. तिनेही हिंदी माणसांबद्दल 4 तितकेच गोड शब्द काढले आणि 1.5 पाऊंड भाडं वाढवून ही जागा तुमच्यासाठी गेला महिनाभर सारखं नुकसान सोशीत राखून ठेवली आहे असं आम्हाला सांगितलं. सुमारे 10 बाय 12ची ती खोली होती. त्यात एक बंग नाट्यविशारद सपत्नीक राहत होते. ते इंग्लंडला नाट्यशास्त्राचा अभ्यास करायला आले होते आणि एका आठवड्यानंतर परतणार होते. मी देखील त्यातलाच आहे असं त्यांना सांगितलं, पण मला फारसं बोलू न देता त्यांनी इंग्रजी रंगभूमीत हल्ली फारसा अर्थ कसा राहिला नाही वगैरे कथा ऐकवल्या. हल्ली नाट्याचा अभ्यास हा एकेकाळी थिओसॉफी ज्या वर्गाच्या हाती होती त्या मंडळींच्या हाती गेला आहे. मला असल्या सैद्धांतिक नाट्यकुशलांची भीती वाटते. आम्ही बालगंधर्वांची नाटकं, चिंतामणराव, गणपतराव, केशवराव दाते यांच्यासारख्या खड्या अभिनयावर पोचलेले. त्यामुळे अभिनयाची सूक्ष्मातिसूक्ष्म लफडी आम्हाला कळत नाहीत. स्थूलावर प्रेम अधिक, त्यामुळे त्या चर्चेत माझी भूमिका नकळतच गरीब बिचाऱ्या माधुकऱ्याची झाली. मराठी रंगभूमीवर मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानं कलकत्त्याच्या कुठल्याशा मंडळानं केलेलं मराठी नाटक पाहून मराठी रंगभूमीविषयी आपली नापसंती मनात नोंदवून ठेवली होती. तो गेल्यावर त्या खोलीत जाताना ही खोली आपण एकदा स्वच्छ झाडून आत शिरलं पाहिजे एवढाच एक विचार मनात पक्का करून मी ती खोली पसंत असल्याचं मालकीणबाईंना सांगितलं. लगेच बाईंनी एक अटींची यादी माझ्यापुढे ठेवली. त्यात आठवड्याचं भाडं आगाऊ वगैरे घरमालक या संस्थेला साजेशा साऱ्या अटी होत्या. आम्ही दुसरी चांगली जागा मिळेपर्यंत इथे स्थळ ठोकू असा विचार करून आगाऊ भाडं भरलं. उरलेल्या 1-2 दिवसात आणखीही काही जागा पाहण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम आपण काळे आहोत याची जाणीव झाली. जागा भाड्यानं देणं आहे या जाहिराती वाचून एखाद्या घरात जावं तर मालकीणबाई एक नजर टाकून अरे रे आत्ताच गेली जागा असं सांगत, तर काही प्रामाणिक मंडळींनी कृष्णवर्णीयांना जागा नाही असं स्वच्छ लिहूनच ठेवलेलं होतं. एका मालकिणीने आत्ताच जागा गेली ही थाप मारल्यानंतर माझ्या पत्नीनं तुम्हाला मी काळे आहोत म्हणून जागा द्यायची नाही का असं स्पष्ट का सांगत नाही असा खडा सवाल केला. त्या मालकीणबाईंनी तिला प्रेमानं आत बोलवलं आणि तिच्या घरात राहणाऱ्या 2 हिंदी विद्यार्थ्यांच्या खोल्या उघडून दाखवल्या. टेबलावर भाताची शीतं आणि खरकटी भांडी पडली होती. खोलीभर सिगरेटची थोटकं, कॉटवर बेसुमार कपडे, उघड्या ट्रंका, बूट अस्ताव्यस्त. तुमचं बरोबर आहे. माझ्या पत्नीनं निमूटपणे कबुली जबाब दिला आणि आम्ही मिळालेल्या त्या एका खोलीत राहायचं ठरवलं. लंडनमधल्या 2-3 दिवसांच्या वास्तव्यानंतर आमचा पहिला मुक्काम होता स्कॉटलंडमधल्या पिटलॉक्लिफ नावाच्या एका छोट्या खेड्यात. तिथे एक खास ग्रामीण वातावरणात नाट्यमहोत्सव होता. आम्ही पिटलॉर्कीला जायला लंडनमधल्या ह्युस्टन स्टेशनवर गेलो. मुंबईच्या बोरीबंदर, मुंबई सेंट्रल यासारखी एका लंडन शहरात अनेक मोठी स्टेशनं आहेत. स्कॉटलंडच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या या ह्युस्टनवरून जातात, पण स्टेशनांची कळा मात्र आपल्या बोरीबंदरसारखीच. फरक एवढाच की गर्दी अजिबात नाही. ह्या प्रवासात मला इंग्लिश खेड्यापाड्यांचं आणि रानाकुरणांचं जे दर्शन झालं ते मी कधीही विसरू शकणार नाही. इटलीसारख्या निसर्गरम्य देशात राहून देखील ब्राउनिंगला आहाहा यावेळी इंग्लंडात असायला हवं होतं, तिथे वसंत आला असेल आता अशा ओळी स्फुरल्या यात नवल नाही.
इंग्लंडची सारी शोभा या ग्रामीण इंग्लंडमध्ये आहे. छोटी छोटी वनं, उपवनं, ओहोळ आणि ओढ्या, एवढ्याच चिमुकल्या नद्या, लहानग्या टेकड्या, त्यातून डोकावणारी ती टुमदार इंग्लिश खेडी, आकाशात घुसणारे प्रार्थना मंदिरांचे कळस, उतरणीवर चरणारे गायींचे आणि मेंढरांचे कळप, तारांच्या कुंपणावर बसून धावत्या गाडीला हात दाखवणारी इंग्लिश मुलं मुली, एखाद्या नदीकाठी पाण्यात गळ टाकून बसलेला म्हातारा, मधून मधून दृष्टी पुढून सरकणारे एखादे हिरवेगार क्रीडांगण, त्यात रंगात आलेला गावठी क्रिकेटचा सामना, टेकडीवर नागोडी धावत पळणारे रस्त्याचे मोहक वळण, रंगीबेरंगी लोकरी कार्डिगन्स घातलेल्या सफरचंदी गालाच्या सोनेरी केसांच्या तरुणींचा सायकलवरून पिकनिकला निघालेला आणि रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंगशी अडकलेला घोळका, आगगाडीची टुमदार स्टेशनं, एवढ्या एवढ्याशा घरातून डोकावून कडेवरच्या गुबगुबीत गुंड्याला आगगाडी दाखवणारी एखादी गृहिणी, खेड्यातल्या चर्चच्या दाराशी थबकलेल्या 5-7 इंग्लिश ठमाकाकूंचा काळ्या जगातला थवा, ओक वृक्षाखाली तोंडावर हॅट ओढून स्वस्त झोपलेला एखादा म्हातारा, दिप्पाड घोड्यांची जोडी नांगराला जोडून शेतात राबणारा शेतकरी, ठिकठिकाणी दिसणारी व्हिंटेज एलची जाहिरात, गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यातून पळणारी लाल भडक बस, यातलं एक एक दृश्य म्हणजे चित्रकाराला आव्हानच आहे. आमच्या सुदैवानं आकाश बरेचसं निरभ्र होतं आणि सूर्यनारायण प्रसन्न होता. आमच्या डब्यात मी, माझी पत्नी आणि इतर 1-2च सहप्रवासी होते. इंग्रजांच्या अबोल स्वभावाची खरी कल्पना आगगाडीच्या प्रवासातच येते. समोरासमोर बसायचं, तासनतास एकत्र बसायचं, परंतु एक अक्षर बोलायचं नाही. ही मौन साधना तोच करू जाणे. पण बर्फासारखा तो काही कारणाने वितळला तर मग त्याच्यासारखा सोबती नाही. आपल्या विनोदबुद्धीचं सारं गर्वहरण तो एका क्षणात करतो. इंग्लंडमधल्या आगगाड्यातून दूरचा प्रवास करताना स्टेशनं लागली की एक गोष्ट खटकते. स्टेशनात चाय गरम किंवा तत्सम आरोळी नाही. सारे काही सामसूम. त्या मानाने आपल्या स्टेशनवरचा गोंधळ पाहण्यासारखा असतो. हमाल 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 हमाल, हां बघे, घुस आत घुस, बघतेस काय वेंधळ्यासारखी. फिरकीचा तांब्या आला का, सोडा, लेमन, पान, बिडी, माचीस. बरं आहे मग, बापूसाहेबांना सांगा म्हणावं जळगावून अण्णांचं पत्र आलं की कळवतो. डोळे फुटले का, जागा नाही, पुढे जा पुढे जा. बापाची गाडी आहे का तुमच्या? साहेब, तळेगावला थांबते का हो गाडी? गाडीला विचारा. अशासारखं एकही वाक्य ऐकू येत नाही. निमूटपणे गाडी येते, माणसं निमूटपणे चढतात, गाडी तडक पुढल्या स्टेशनच्या दिशेने जाते. आमच्या समोरचा प्रवासी पहिले 2-3 तास स्वस्त बसला होता. पुढे कशामुळे कोण जाणे, पण त्यालाही कंठ फुटला आणि पुढे पर्थला गाडी बदलेपर्यंत अनेक गोष्टींवर गप्पा झाल्या. 150 वर्ष आपल्या देशात तळ ठोकूनही सामान्य साहेबाचं भारत आणि भारतीय या विषयांवरचं अज्ञान गाढ आहे. माझ्या सहप्रवाशाला हिंदुस्थानात हत्ती आणि वाघ आहेत एवढी मौलिक माहिती होती. मी देखील आताशा पूर्वीसारखे हत्ती राहिले नाहीत असं सांगून सुस्कारा सोडला. पर्थला गाडी बदलावी लागते. गाडी बदलायचा प्रसंग आला की माझ्या पोटात गोळा उभा राहतो. इतकी वर्ष कोल्हापूरला जाऊनही मिरजेला गाडी बदलताना आपण बार्शी लाईट रेल्वेमध्ये शिरलो नाही ना याची मी खात्री करून घेतो. आम्ही पर्थला उतरलो तेव्हा दिवे लागणी होऊन गेली होती. स्टेशनात रेल्वेचे अधिकारी सोडून प्रवासी असे एकूण 3 किंवा 4च असतील. ह्या ब्रिटिश रेल्वे चालतात कशा हे मला खरोखरच कळत नाही. फलाटावर 5च्या वर माणसं क्वचितच आढळतात. पर्थच्या त्या भयाण फलाटावर पिटलॉकरीच्या गाडीतून जाणारे फक्त आम्ही दोघेच होतो. 1-2 पोर्टरना आम्ही पिटलॉर्कीला जाणारी गाडी हीच का हो असं विचारून पाहिलं, परंतु आमच्या इंग्रजीचे बी त्यांच्या कानात काही रुजलं नाही. इंग्रजीचे ग्रामीण अवतार अगम्य आहेत. BBC वरचं इंग्रजी आणि जनतेचं इंग्रजी
यात जमीन अस्मानाचा फरक आहे. लंडनमधले कॉकने इंग्रजी, लँकेशरचे इंग्रजी, मिडल सनचे इंग्रजी, स्कॉटलंडमधले इंग्रजी हे पुणेरी मराठी, कोकणी, मालवणी, हाळवी आणि कारवारी इतकं भिन्न आहे. त्यातून आमचं शुद्ध तरखडकरी इंग्रजी असल्यामुळे पहिले काही दिवस जरा अवघडच गेले. मंडळी, इथे आज आपण थांबतोय आणि पुढच्या भागात आता पुढे काय होतंय ते बघूया. तर तोपर्यंत नमस्कार.